लोकसभा निवडणूक 2024मध्ये काँग्रेसनं चांगलं प्रदर्शन केलंय. मागच्या 2 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला 100 जागा जिंकता आल्या. यावेळी लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसला मिळाले. या प्रदर्शनामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय. पण काँग्रेसची सत्ता असलेल्या एका मोठ्या राज्यात गृहकलह सुरू झालाय. वर्ष 2020मध्ये राजस्थान काँग्रेसमध्ये जो कलह दिसून आला तशी स्थिती कर्नाटक काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे पूर्ण बहुमताचं सरकार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारमधील 3 मंत्र्यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. या मंत्र्यांचं म्हणणं आहे कमीत कमी 3 उपमुख्यमंत्री असावेत. बी.जेड. जमीर खान, के.एन. राजन्ना आणि सतीश जारकिहोली या तिघांनी मोर्चा उघडलाय. कर्नाटकमध्ये या 3 मंत्र्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं निकटवर्तीय मानले जातात. सिद्धरामय्या यांनी हा संपूर्ण विषय हायकमांडवर सोडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.